परभणीत प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे सचिवांची तक्रार. शाळेतील काम वेळेत पूर्ण करत नसल्याची तक्रार. भंडाऱ्यातील बीडीसीसी बँकेची 27 जुलै रोजी निवडणूक. अंतिम दिनी अनेक नेत्यांनी भरले नामांकन अर्ज. अमरावतीत शिरसगाव बंड गावातील गोकुलधाम कॉलनीत कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य. नाले नसल्याने पावसाळ्यात परिसरात सांडपाण्याचे डबके. तक्रार करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष. वाशिम जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला. 2 दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ. चाकातीर्थ प्रकल्पावरील सांडवा ओसाडून वाहू लागल्या. भटुमरा गावातील जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब कोसळला. वर्गातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर प्लास्टर कोसळलं. स्लॅब कोसळल्याने एक विद्यार्थी गंभीर जखमी. इराण-इस्रायल शस्त्रसंधीनंतर सोन्याच्या दरात घसरण. 8 दिवसात सोन्याचे दर 3000 घसरले. सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा. आजचा सोन्याचा भाव 96,000 रुपयांवर. चांदीचा भाव प्रति किलो 1,07,000 रत्नागिरीत जिल्हा परिषद मराठी शाळेकडे वाढला मुलांचा ओढा. पहिलीपासून सीबीएसई पॅटर्नच्या प्रभावामुळे लांजा तालुक्यातील डाफळेवाडी शाळेत पटसंख्येत दुप्पट वाढ. बीड शहरात एका हॉटेलमध्ये गॅसची टाकी लिकेज होऊन लागली आग. आगीत हॉटेलमधील साहित्य जळून खाक. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात यश. खारघरचे रहिवासी सिडको विरोधात आक्रमक. सिडकोच्या पाण्याच्या टाकीवर काढला मोर्चा. खारघरला 90 एमएलडी पाण्याची गरज, मात्र 70 एमएलडी पाणी वर्ग. उर्वरित 20 एमएलडी पाणी जेएनपीटीला वळवत असल्याचा आरोप. सांगलीत अंकली इथे 1 जुलै रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या निषेधार्थ रास्ता रोको करण्यात येणार आहे. शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीच्या बैठकीत निर्णय. प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना जेलऐवजी लावला ऍसिड. पोटाला ऍसिड लावल्यानं गरोदर महिला गंभीर जखमी. जालन्याच्या भोकरदन ग्रामीण रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. नर्स 2 तास फरार झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी कडाडून विरोध. मोजणी दरम्यान अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. छत्रपती शिवरायांनी तह केले म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापलं. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं वक्तव्य. महाराणा प्रतापांनी तह केले नाहीत म्हणून महाराणा प्रतापांना चित्तोडगड मिळालं नाही. मंगलप्रभात लोढांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आमदार हरून खान यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन. उद्घाटनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता. पुण्यात धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद. मोहल्ला कमिटी बैठकीत राष्ट्रवादीचे सुभाष जगताप आणि शिवसेनेचे उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वाद. वर्ध्यात आमदार सुमित वानखेडेंनी घेतली सरोदे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. सरोदे कुटुंबातील 2 तरुणांचा वीज पडून मृत्यू. कुटुंबाला शासकीय मदत तत्काळ मिळवून देण्याचं आश्वासन. सोलापूरचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांची पक्षातून हकालपट्टी. मनोहर सपाटे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल. बीडमधील कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीच्या विनयभंगाची घटना निंदनीय. खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्याकडून घटनेचा निषेध. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पासंदर्भात बैठक. भिवंडी मेट्रो 5 प्रकल्पात मोठा निर्णय. भूमिगत मेट्रोसह नवीन उड्डाणपूल रिंगरोडसाठी मंजुरी. सांगलीत शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी कडाडून विरोध. मोजणी दरम्यान अधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये वाद. बार्शीचे माजी आमदार राज राऊत यांच्या मुलाची गाडीला ओव्हरटेक केल्याने दादागिरी. रणवीर राऊत असं मुलाचं नाव. घरात घुसून मारहाण करण्याची धमकी देत रस्त्यात राऊत यांनी शिवीगाळ करत केली दमबाजी. पुण्यात भाजप शहराध्यक्ष धीरज घाटेंविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. वीज चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. बबनराव लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरेंची भेट. आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडेंमध्ये हस्तांदोलन. एका कार्यक्रमात संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरेंची भेट.
माळेगाव कारखाना निवडणुकीच्या विजयानंतर आभार मेळावा. बारामतीत आज अजित पवारांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा. कारखाना निवडणुकीत सभासदांनी दिला अजित पवारांना कौल. अजित पवार मांडणार सर्व सभासदांचे आभार. पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींचे आक्षेपार्ह बॅनरवरून मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात पाणी. पत्रकार परिषदेत कुलकर्णींच्या डोळ्यात अश्रू. महिलांनी राजकारणात राहायचं की नाही, बॅनर लावणाऱ्यांना खासदार मेधा कुलकर्णींचा सवाल. धारावी पुनर्विकास संदर्भात पहिली यादी जाहीर. अपात्र धारावीकरांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट. धारावीकरांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी. राज्य संघटनेतून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढा. आरएसएस नेते दत्तात्रय होसबळे यांची मागणी. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत हे दोन्ही शब्द नव्हते. प्रस्तावना शाश्वत आहे, समाजवाद शाश्वत आहे का? दत्तात्रय होसबळे यांचा सवाल. ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांना पदावरून हटवलं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नवे महानगर प्रमुख मामा राजवाडे. विलास शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर. रविवारी शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश. गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न. केशव उपाध्येंकडून ट्विट करत मोर्चावर टीका. चला अभिजात मराठी वाचवूया. सुषमा अंधारेंकडून उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरेंचा फोटो ट्विट. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर काँग्रेस पॉझिटिव्ह. मराठी स्वाभिमानासाठी एकत्र येत असतील तर स्वागत. पक्षभेद विसरून एकत्र यायला हवं, सतेज पाटलांचं वक्तव्य. दोन्ही भावांचं निमंत्रण आलं तर भूमिका मांडू. आमची भूमिका सकारात्मक असेल. मोर्चासाठी नांदगावकरांचा कॉल आला होता. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. मराठीवर अन्याय होता कामा नये. घरातील वाद अन्याय मिटवत असतील तर आनंदाची बाब. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येणं कठीण. कोणाची कधी कुठे युती होईल, कुठला पक्ष कुठे जाईल हे सांगणं कठीण. छगन भुजबळांचं वक्तव्य. शिवसेना आणि मनसे एकत्र आले तर चांगलेच, मात्र येतील की नाही हे सांगायला मी ज्योतिषी नाही. शरद पवारांचं वक्तव्य. मराठीसाठी दोन्ही भाऊ एकत्र येत असतील तर मराठी मनासाठी अत्यंत आनंददायी क्षण. मात्र मोर्चाच्या आधीच सरकारला नमतं घ्यावं लागेल. रोहित पवारांचं ट्विट. हिंदी भाषा अनिवार्य केलेला नाही. हिंदी सक्ती शब्द कुठून आला? उदय सामंतांचा सवाल. मराठी माणसासाठी आणि मराठीसाठी हा मोर्चा. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातील इच्छा. अंबादास दानवेंचं वक्तव्य. दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच. संजय शिरसाटांचं वक्तव्य. हिंदी आणि मराठी भाषा लहान मुलांना समजायला वेळ लागेल. हिंदी भाषा लादणं हे असंवेदनशील. किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. त्रिभाषा सूत्र हे विद्यार्थ्यांचं हित. गैरसमज पसरवणाऱ्यांनी गैरसमज दूर करावा. आशिष शेलारांचं वक्तव्य. इंदापूर तालुक्यात बेलवाडी तुकाराम महाराज पालखीचं मानाचं गोल रिंगण पार पडणार. पालखीचा निमगाव केतकी इथे आज मुक्काम. संत ज्ञानेश्वर पालखी साताऱ्यातून फलटणकडे मार्गस्थ. पालखीचा आज फलटणमध्ये मुक्काम. वारी सोहळ्यात ड्रोन वापरास बंदी. पुणे ग्रामीण पोलिसांकडून अँटी ड्रोन गनचा वापर. विनापरवाना 9 ड्रोन पुणे ग्रामीण पोलिसांनी पाडले. पोलिसांकडून ड्रोन मालकांची चौकशी सुरू. नागपुरात सरासरीच्या तुलनेत केवळ 50% पावसाची नोंद. येत्या 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता कमी. विदर्भात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस. रायगड आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना. समुद्राला आलेल्या भरतीचा गणपतीपुळेलाही फटका. गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर समुद्राच्या लाटांचं पाणी. समुद्राच्या लाटा गेटपर्यंत आल्याचा व्हिडिओ व्हायरल. पालघरच्या सातपाटी समुद्र किनाऱ्यावर समुद्राचं रौद्र रूप. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं साहित्यांचं मोठं नुकसान. समुद्रातील भरतीचं पाणी थेट सातपाटी गावात. वसई विरारात जोरदार पाऊस. मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ. सखल भागात पाणी साचायला सुरुवात. अकोल्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस. जरंडीसह अनेक गावात पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. जनजीवन विस्कळीत. डोंबिवलीतील सोसायटीतून 2,12,00,000चे एमडी ड्रग्ज जप्त. खोणीपलावा परिसरातील एका सोसायटीतील प्रकार. डोंबिवलीत मानपाडा पोलिसांची मोठी कारवाई.
पालघरच्या हनुमान नगरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. विजेचा शॉक लागून 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, बोईसरच्या सिद्धार्थ नगर परिसरातील घटना, परिसरात हळहळ व्यक्त. नवी मुंबईतील कोपरखैरणेमध्ये मनपाच्या घंटा गाडीनं दुचाकी आणि टेम्पोला दिली धडक, अपघातात महिला जखमी. हिंगोलीच्या केंद्रा बुद्रुक परिसरात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान, वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, दुबार पेरणीचं संकट टळलं, शेतकरी वर्गात आनंद. वर्ध्याच्या कारंजात पावसामुळे संत्रा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, संत्रा बागेचे तातडीनं पंचनामे करून मोबदला देण्यात यावा, शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे निवेदनातून मागणी. पुण्यातील सूस परिसरातील प्रसाद तामदार या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल, महिलांची फसवणूक, विनयभंग, जादूटोणा अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल. परभणीत सराफा दुकान फोडून दागिने लंपास, 4,77,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास, 2 चोरटे सीसीटीव्हीत कैद. डॉक्टरकडून तरुणीचा विनयभंग, उल्हासनगरच्या लाईफ केअर रुग्णालयातील प्रकार, डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल. एअर इंडियातून 4 अधिकाऱ्यांची हकालपट्टी, अधिकाऱ्यांच्या असंवेदनशील वर्तनावरून कारवाई. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर काही दिवसातच हे अधिकारी पार्टी करताना आढळले, पार्टीचा व्हिडिओ देखील व्हायरल. रश्मिका मंदानाने केली नव्या चित्रपटाची घोषणा, रश्मिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधलं. लवकरच रश्मिकाचा मैसा सिनेमा येणार, प्रेक्षकांना सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. विद्या बालनचा मराठमोळा अंदाज, भाऊ कदमची केली नक्कल, मराठी रील्सची चर्चा, कॅप्शनने वेधलं लक्ष, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. आलिया भट्टने रिक्रिएट केला 44 वर्षांपूर्वीचा आयकॉनिक लुक, गुलाबी साडी नेसून पोहोचली रेड कार्पेटवर, उमराव जानच्या स्क्रीनिंग दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल. सलमान खानने खरेदी केली शानदार बुलेट प्रूफ SUV कार, नवीन गाडीची किंमत तब्बल 3.5 कोटी असल्याची माहिती. अभिनेत्री उपासना सिंगने घेतलं शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन, साईबाबा संस्थानच्या वतीनं उपासना सिंगचा सत्कार. सिंधुदुर्गात चिपी विमानतळावर विमान दुर्घटनेची मॉक ड्रिल, लँडिंग करताना कोरजाईच्या जंगलात विमान कोसळलं, आपत्कालीन परिस्थितीत आपत्ती निवारण यंत्रणेची चाचपणी. चंद्रपुरात विविध विकास कामांसाठी खोदकामांमुळे नागरिक त्रस्त, पावसाळ्यात खोदकामांमुळे वाहतूक कोंडी, तर नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास. धाराशिवमध्ये ग्रामसेवकाचा बनावट शिक्का बनवून फसवणूक, बनावट शिक्का वापरून विविध योजनांचा लाभ घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. कोल्हापूरच्या गांधीनगर हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला LCB कडून अटक, आरोपीने मुंबई कोलकाता येथे वास्तव्य केल्याचं उघडकीस. जालन्यात अज्ञात चोरट्याकडून दुचाकीची चोरी, आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या खामगाव पोलिसांकडून 4 वेगवेगळे गुन्हे उघडकीस, कारवाईत चोरट्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, आरोपीकडून 72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्याच्या देव्हाडी परिसरात चोरीच्या घटनेत वाढ, 4 दिवसात तब्बल 13 दुकाने चोरट्यांनी फोडली, परिसरात भीतीचं वातावरण, आरोपी फरार. जालन्यातील परतूर इथे सोलर प्लांटचे साहित्य लंपास, केबल वायर कनेक्टर असा 34,875 रुपयांचा मुद्देमाल लंपास. शिरूरच्या विविध भागात डाळिंबाची चोरी, शेतातून तब्बल 400 किलो डाळिंब चोरल्याची घटना, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना, 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये कार उभी करून हुल्लडबाजी करणारे 3 तरुण पोलिसांच्या ताब्यात, तपासादरम्यान कारमध्ये तलवार आढळून आली. सोलापुरात माजी महापौरांचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न, सोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 45 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात प्रेम प्रकरणातून तरुणाची हत्या, हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षाच्या मुलाला दिले चटके, भांडूपमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना.
73 वर्षीय वृद्धेवर कुऱ्हाडीने हल्ला. जळगावच्या धरणगाव येथील घटना. जखमी वृद्ध महिलेची प्रकृती चिंताजनक. बिग बॉस 13 फेम शेफाली जरीवालाचं निधन. वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन. बॉलिवूड विश्वावर शोककळा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.